नाही ना तुझी पहिली गोष्ट म्हणजे एकतर आणीबाणी नंतर माझ्या आयुष्यात मी बरोबर झालं. मी काय झालं म्हणजे काय काय तुम्ही आम्हाला फसवलं. 45 वर्ष आम्ही 80 सालापासून काम करतो. कालची माकडं आली त्याने तिकीट दिली तुम्ही कशावर दिली. आम्ही जुचंद्रची आम्ही राहणारी झेंडा घेण्याची हिंमत नव्हती कोणाची. झेंडा कोणी घेत नव्हता खांद्यावर. त्यावेळी निशिकांत म्हात्रे, अरुण पाटील, केदारनाथ म्हात्रे, कैलास म्हात्रे या लोकांनी झेंडा घेतले. आज आमची ही परिस्थिती आहे. 75 वर्षांना आज 80 ज्यावेळी पहिले रामभाऊ इथे उभे राहिले. रामभाऊच्या काळापासून आज कार्यकर्ता आज माझं वय 70 झालं. वयाच्या 25व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी नाचवतोय आणि हे तुकडे खाऊन आणि आम्हाला जो आमदार मिळाला हा सावत्र आमदार मिळाला. आमदार आमचा जर कशाचा होता सावत्र आमदार मिळाला म्हणून आमची परिस्थिती झाली. आम्हाला वसईचा आमदार आमचे नाव काय आम्हाला दुबे मिळाली त्याच्या मिळाले आमचं आयुष्य बर्बाद केलं. त्याचं नाव निशिकांत म्हात्रे. निशिकांत दोडकनाथ म्हात्रे राहणार जुचंद्र. एकमेव भारतीय जनता पार्टी 1980 सालापासून नाचवणारा मनुष्य. वसई तालुक्यामध्ये 18 कार्यकर्ते होते. 18 कार्यकर्ते होते. त्याच्यानंतर वसईमध्ये आता झाले दिसतात ते आता 3 आमदार आले म्हणून आज सगळं गाव आलं. पण त्यावेळी कोणी झेंडा उचलला नव्हता कारण त्यावेळी आपल्याला घाबरत होते. पण तेव्हा आम्ही 2009 पासून आमचा मर्डर पण झालं असतं. आमच्या त्यावेळी पक्षासाठी आमचा प्राण केलं असतं पण पक्ष आम्ही जगवला आणि आज आम्ही आहोत. आज आमची किंमत आज ज्येष्ठांची किंमत आम्ही तिकीट मागितलंच नाही पण आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये कारण इकडले जे आमदार झाले त्यांना आम्ही निवडून दिलं. स्नेह दुबेला त्यांनी आमचा घात केला. आमची मागणी म्हणजे काय आम्ही ज्येष्ठांची आमची किंमत नाहीये. कालचे काल आले त्यांना तुम्ही ज्यांनी 7 महिन्यामध्ये आले त्या 7 महिन्यामध्ये त्यांनी तिकीट दिली आणि जे तळमाफी आहेत ज्यांना 27 मध्ये ज्याला तिकीट दिलेलं आहे धरेन म्हणून कुलकर्णी हे चालमाफी आहे. हे चाली म्हणतात. काय नाम होतं चालमाफियाचं काय नाम होतं. धरेन कुलकर्णी 27 मध्ये असतात हे चालमाफी आहे आणि याला तुम्ही दिले माझं तिकीट त्यांनी विकलेलं. याला जबाबदार वसईचे आमदार. मला जीवाला काय घडलं याला जीवाला